2024च्या विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली होती। त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर असताना अर्जांची कोणतीही छाननी न करता महिलांना सरसकट लाभ देण्यात आला। या योजनेचा महायुतीला मोठा फायदाही झाला। महायुती सरकारला राज्यात ऐतिहासिक बहुमत मिळालं। मात्र सरकारनं सत्तेत आल्यानंतर या अर्जांची छाननी सुरू केली। त्यामुळे या योजनेतील तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। लाडकी बहीण योजना पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्याची मुदत 30 एप्रिलला संपली। त्यानंतर ई-केवायसीला मुदतवाढ देण्यासाठी सरकारनं नकार दिला। पडताळणी मोहिमेनंतर तब्बल 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 1.66 कोटींवर आली। सरकारच्या निर्णयानंतर विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला। ई-केवायसी केलेली नाही किंवा ज्या पात्र नाहीत इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा ज्या नियमाच्या मध्ये न बसणाऱ्या त्यामध्ये ई-केवायसी त्यांनी केली नाही, त्यामुळे त्या राहिल्या असतील। हे बघा, आपण मुदतवाढ 5 ते 6 महिने मुदतवाढ दिली होती, म्हणून गरजू सगळ्या महिला ज्या पात्र ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये होत्या त्यांनी त्या योजनेमध्ये त्या मुदतवाढीमध्ये आपलं ई-केवायसी केलेलं आहे। नाही, गरजू अपात्र ठरणार नाहीत, ठरले नसतील। दरम्यान लाडक्या बहिणींवरून विरोधकांनी सरकारवर कशी टीकेची झोड उठवली ती आपण पाहूया। 288 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाहीत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाहीत। 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत। या पैशाची भरपाई कोण करणार आहे? त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे। मोठे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत। तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे। मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाइज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाही आहे?